नमस्कार मित्रांनो, मी आपलाच एक मित्र विलास चव्हाण. माझ्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी एकूण 20 पार्ट्स मध्ये फिगर्स ऑफ स्पीच सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण 40 पेक्षाही जास्त फिगर्स ऑफ स्पीच अभ्यासणार आहोत. कारण काही विद्यार्थ्यांना अजूनही फिगर्स ऑफ स्पीच हा भाग क्लिष्ट वाटतो, आणि होय, कारणही तसंच आहे. कारण काही फिगर्स ऑफ स्पीच मध्ये अगदी नगण्य फरक आढळून येतो. म्हणून काही फिगर्स ऑफ स्पीच ओळखायला अवघड जातात. कधी कधी शब्दांचा ज्ञान अपुरा पडतो आणि इकडे विद्यार्थी संभ्रमात पडतो. म्हणूनच ही सिरीज संभ्रम दूर करण्यासाठी नक्कीच मदत करेल असा मला पूर्ण विश्वास आहे. कारण विषयी पार्ट्स मध्ये नंबर 1 इलस्ट्रेशन साठी भरपूर इमेजेसचा वापर मी केलेला आहे. कारण अगदी शेवटच्या विद्यार्थ्याला फिगर्स ऑफ स्पीच कळाव्यात हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. नंबर 2 सोप्या शब्दात भरपूर उदाहरणे एक्सप्लेन करून सांगितलेले आहे. आणि नंबर 3 शेवटचं म्हणजे शेवटी एक्सरसाइज साठी अनेक उदाहरणे देखील दिलेली आहेत. म्हणून 20 पार्ट्स आपण नक्की बघाल हीच अपेक्षा ठेवून पहिल्या पार्टला सुरुवात करूया. नाऊ लेट अस अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ मीनिंग ऑफ फिगर ऑफ स्पीच. लुक हियर. मीनिंग. नंबर 1, a figure of speech is a deliberate estrangement from ordinary language chosen to produce a rhetorical effect. Estrangement म्हणजे दूर जाणे किंवा एकमेकांपासून वेगळे होणे. म्हणजेच अलंकारिक प्रभाव घडवून आणण्यासाठी दैनंदिन भाषेपासून मुद्दाम दूर जाणे म्हणजेच फिगर ऑफ स्पीच होय. मित्रांनो, बघा ना, दैनंदिन भाषेमध्ये जो तोचपणा आपण अनुभवतो त्यापासून थोडंसं वेगळं जाऊन अलंकारिक शब्दांचा वापर करून मनाला आणि आपले 5ही ज्ञानेंद्रियाला तृप्ती देण्याचं माध्यम म्हणजेच फिगर ऑफ स्पीच होय. ठीक आहे. नेक्स्ट. नंबर 2, द वर्ड्स इन अ फिगर ऑफ स्पीच आर मेड टू कॅरी अ मीनिंग अदर दॅन व्हॉट दे ऑर्डिनरीली सिग्निफाय. म्हणजेच शब्दांचा असलेला सामान्य अर्थापेक्षा फिगर ऑफ स्पीच मधील शब्दांमध्ये वेगळाच अर्थ दडलेला असतो. मित्रांनो, नाव ऐकूनच असाल विल्यम शेक्सपियर. इन हिज प्ले ॲज यू लाईक इट ही सेज, ऑल द वर्ड्स अ स्टेज अँड ऑल द मेन अँड वीमेन मेअरली प्लेयर्स. म्हणजेच सारं जग हे रंगमंच आहे आणि सर्व स्त्री पुरुष त्यावरील कलाकार आहेत. बघा किती सुंदरपणे इथे अलंकारिक शब्दांचा वापर विल्यम शेक्सपियर यांनी केलेला आहे. या ठिकाणी बघा, वर्ल्ड म्हणजे जग हे रंगमंच आहे. आणि त्याचबरोबर लाईफ म्हणजेच प्ले म्हणजेच एक नाटक आहे आणि आपण त्यातील सर्व कलाकार आहोत. म्हणजे देर इज अन इम्प्लिसिट कंपॅरिझन. इम्प्लिसिट कंपॅरिझन म्हणजे जी तुलना सुचवलेली असते पण स्पष्टपणे दिसत नाही. अँड देर इज अ हिडन कंपॅरिझन अँड दॅट्स वाय वी हॅव हिअर मेटाफर. आणि इथं जे आहे तर मेटाफर हे फिगर ऑफ स्पीच आहे. तर पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण अभ्यासणारच आहोत डिटेलमध्ये मेटाफर, सिमिली वगैरे काय आहे. फक्त फिगर ऑफ स्पीचचा असा वापर होतो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, यूज. ॲक्च्युअल आता फिगर्स ऑफ स्पीचचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो बघा. फिगर्स ऑफ स्पीच कॅन बी डिझाइन्ड टू मेक अ कंपॅरिझन. दे समटाइम्स गिव्ह अ ड्रॅमॅटिक इफेक्ट अँड प्लीज अ सेन्सेस. दे गिव्ह इस्थेटिक इफेक्ट टू प्रोजेइक लँग्वेज टू ब्युटिफाय इट मोर. आपण फिगर्स ऑफ स्पीचचा वापर का करतो? व्हाय डू वी यूज फिगर्स ऑफ स्पीच? आपण म्हणजेच लेखक आणि कवी. तर फिगर्स ऑफ स्पीचचा वापर तुलना करण्यासाठी होऊ शकतो. कधी कधी नाट्यमय परिणाम घडवून आणण्यासाठी आणि त्याचबरोबर ज्ञानेंद्रियांना तृप्त करण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो. तसेच नीरस भाषेवर सौंदर्यपूर्ण प्रभाव टाकून भाषेचं सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केला जातो. ज्याप्रमाणे स्त्री असो किंवा पुरुष सौंदर्य वाढवण्यासाठी महागडे दागिन्यांचा, कॉस्मेटिक, छान छान कपडे यांचा वापर करतात, त्याचप्रमाणे कवी आणि लेखक भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी फिगर्स ऑफ स्पीचचा वापर करतात.
They employ many techniques. They make use of figurative words. They use different sentence structures. They use different sounds to make the language more beautiful. It means that they use figures of speech. Friends, you are watching part first. Now let us have a look over as to what we will see in the remaining parts. Here in figures of speech part 2, we will study simile and metaphor, and we will have a comparative study over there. Okay, next. In part 3, we will have alliteration, consonants, assonance and onomatopoeia. Now, one more thing is to be remembered here, friends. We have categorized all these figures of speech according to their similarities or dissimilarities. म्हणजेच बघा इथं हे जे चारही प्रकारचे जे फिगर्स ऑफ स्पीच आहे, दे ऑल आर रिलेटेड टू द साऊंड. म्हणजे ते साऊंडशी संबंधित आहे आणि हे सारख्या कॅरेक्टरिस्टिक्स वाले आहेत, म्हणून आपण त्यांना एका पार्टमध्ये स्टडी करतो आहोत. त्याचप्रमाणे जर त्यांचे विरुद्ध कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर त्यांचे देखील आपण पाठ केलेले आहे, आपण पुढे बघणारच आहोत. Okay, so commit this to your memory. Next. In part 4, we will learn anaphora, epiphora and simplos. Next. In part 4, we will have antithesis, oxymoron and paradox. In the coming part, that is in part 6, we will have apostrophe and exclamation. Then in part 7, we will learn climax and anticlimax. Now look here, these are the figures of speech having different characteristics, that is opposite characteristics. म्हणजे आता इथं मात्र विरुद्ध कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्यांचा आपण एक गट केलेला आहे. नेक्स्ट बघूया. पार्ट 8 मध्ये आपण बघणार आहोत युफिमिझम अँड डिस्फिमिझम. देन इन पार्ट 9, we will learn hyperbole, Litatus, then meiosis and exegesis. Next, in part 10, we will see hyphora and rhetorical question. खूप सुंदर पार्ट आहे मित्रांनो, हा अवश्य बघा. Next, in part 11, we will study inversion, anostrophe and transferred epithet. Okay. Next, in part 12, we will have irony, and we will also study there 3 types of irony: verbal, situational and dramatic. Next, in part 13, we will talk about metonymy and synecdoche here, and we will also have a comparative study between them. Okay. Next, in part 14, we will learn pun. Then in part 15, we will study tautology and pleonasm. Then we will talk about zeugma and synlepsis in part 16. Then in part 17, we will learn epigram. Then ellipsis in part 18. We will talk about cataphora in part 19. And in part 20, last but not least, that is personification. So friends, all these parts are available for the detailed study in the playlist of my channel. त्याचबरोबर मित्रांनो, स्टँडर्ड 10th आणि 12th स्टेट बोर्डसाठीचे व्हिडिओ देखील चॅनलला अवेलेबल आहे. तर 10th आणि 12thच्या विद्यार्थ्यांना देखील मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी ते व्हिडिओज बघावे. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, सबस्क्राईब केल्यानं तुमचं काही नुकसान होणार नाही, मात्र पुढच्या व्हिडिओसाठी माझा उत्साह नक्की वाढेल. शेवटी निर्णय तुमचा आहे मित्रांनो. थँक्यू फॉर बिईंग विथ मी. थँक्यू व्हेरी मच.